नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातील. उदय सामंतांना मिळणार का घरचा आहेर? राजन साळवींच्या विधानावरून राजकारणात संभ्रम. कोकण पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले. निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवून ठेकेदारांनी केली फसवणूक. ग्रामस्थ संतप्त. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचा विक्रम. सर्वाधिक ठाणेकरांना मिळाला आंतरराष्ट्रीय चालक परवाना. आता पाहूया सविस्तर बातम्या. समोरच्या पक्षातील चांगल्या नेतृत्वाला दाद मिळाली पाहिजे असे म्हणत उबाटा गटाचे आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटाचे नेते आणि उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांचे गोडवे गायले आहेत. तसेच खासदार म्हणून किरण सामंतांनी लोकसभेत जायला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. किरण सामंतांसारख्या नेतृत्वाला महाविकास आघाडीचे नेते राज्यसभेच्या माध्यमातून संधी देतील असा विश्वास देखील राजन साळवींनी व्यक्त केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांमधील किरण सामंतांची भूमिका पाहता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. समोरच्या पक्षाच्या माणसाची सुद्धा आपण दाद दिली पाहिजे आणि म्हणून असं एक नेतृत्व खासदार म्हणून लोकसभेमध्ये जायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये हा लोकसभा मतदारसंघ हा आमचाच आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच्यावरती तह भविष्यामध्ये वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाचं राहणार. पण अशा एका नेतृत्वाला राज्यसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते मंडळी संधी देतील हा मला विश्वास आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 4 जागेंचे बिगुल वाजले आहेत. यात कोकण पदवीधर मतदारसंघाचा समावेश असून येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. यावर्षी कोकण पदवीधर मतदारसंघात 1,77,032 मतदार असून पुरवणी यादी जाहीर झाल्यावर मतदारांची संख्या 2 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. तसेच सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत, तर सर्वाधिक कमी मतदार सिंधुदुर्गमध्ये आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटालगतच्या सर्व्हिस रोडचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून ठेकेदारांनी फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी केला आहे. रस्त्याची सद्य परिस्थिती पाहता 20-25 दिवसापूर्वी जुन्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आलं असून हे डांबरीकरण अक्षरशः हाताने निघत आहे. तसेच पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून जाणार असल्यामुळे प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी असे रुपेश पवार यांनी सांगितले. महिन्यात झालेला आहे, म्हणजे 20-21 दिवसच झालेले आहेत ह्या सर्व्हिस रोडला बनून. आणि हा सर्व्हिस रोड जुन्या रस्त्यावरती धुळीवरतीच बनवण्यात आलेला आहे. हा सर्व्हिस रोडची आज अशी परिस्थिती आहे की तो हातान सुद्धा त्याचा डांबर निघतोय. आणि हा सर्व्हिस रोड बनायच्या आधी मी याची शूटिंग आणि फोटो काढून भरणा नाका येथील ब्लूम ऑफिसमधील मेन इंजिनियर गुप्ता यांना मी हे फोटो आणि याचे व्हिडिओ दाखवले. भारतातून परदेशात नोकरी आणि उच्च शिक्षणानिमित्त जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र विदेशात वाहन चालवायचे असल्यास विशेष आंतरराष्ट्रीय चालक परवाना गरजेचा असतो. यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने उत्कृष्ट काम केले आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात 2,842 ठाणेकरांनी हा परवाना मिळवला असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके यांनी दिली. ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले नवी मुंबईतील गणेश नाईक कुटुंब अखेर प्रचारात उतरले आहे. नवी मुंबई येथे 9 मे रोजी काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गणेश नाईक, संजीव नाईक आणि सागर नाईक सहभागी झाले होते. 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईक यांची नवी मुंबईमध्ये भेट घेऊन नाराजी दूर केल्याची चर्चा होती. तरी आता नाईक कुटुंबाची नाराजी दूर झाल्याचा फायदा महायुतीचे नरेश म्हस्के यांना कितपत होतो हे निकाला दिवशीच कळेल. कोकणचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्याची आवक रत्नागिरीच्या बाजारात वाढल्याने आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. त्यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत दिसून येत आहे. सुरुवातीला 1 डझन आंब्याचा दर 500 ते 1000च्या दरम्यान होता, तर आता 200 ते 500 रुपयांच्या दरम्यान डझनभर आंबे मिळत असल्याने सर्वसामान्य आंबाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या.
या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.